नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। आज आपण आलो आहोत आपल्या नाशिक शहरातील एक खूपच प्रसिद्ध मिसळ असलेली निखारा मिसळ येथे। तर चला टेस्ट करूया निखारा मिसळ। मित्रांनो, तब्येत बरी नसल्यामुळे काही दिवस व्हिडिओ नव्हते बनवता आले, पण आता नियमितपणे व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवर। सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बघत रहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल। क्वालिटी पण चांगली आहे आणि टेस्ट पण चांगली आहे। मिसळ खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे आणि क्वांटिटी पण आहे आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे। निखारा मिसळला आलेलो आहे, खूप छान अनुभव आहे। बऱ्याच वर्षापासून पाटील साहेबांची कॉलेज रोडवरची निखारा मिसळ आम्ही मित्रमंडळींसोबत आनंद घेत असतो। त्यांच्या क्वालिटीमध्ये असलेलं सातत्य, मटेरियलची टेस्ट आणि सिटिंग अरेंजमेंट, ॲम्बियन्स अतिशय छान आहे। मला खूप आवडते निखारा मिसळ, वन ऑफ द बेस्ट मिसळ इन नाशिक। आपल्या नाशिक शहराच्या कॉलेज रोडवर स्थित आहे निखारा मिसळ। नंदन स्वीट्स आणि श्री मामा पावभाजी शेजारी। मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत प्रियंकाताई, ज्या सध्या या निखारा मिसळचं मॅनेजमेंट पाहत आहेत। तर चला यांच्याशी आपण थोडं बोलूया। नमस्कार, मी मिसेस प्रियंका निलेश पाटील। निखारा मिसळ आपली कॉलेज रोड इथे आहे, नंदन स्वीटच्या बाजूला। तर तुम्ही आवर्जून नाशिककरांना मी सांगेन की एकदा तरी आस्वाद घ्यायला या। धन्यवाद। मी कविता पांढारकर, मी निखारा मिसळ इथे मिसळ खाण्यासाठी आलेली आहे। मिसळ खूप टेस्टी आणि स्वादिष्ट आहे आणि मी इकडे 2-3 वेळा आलेली। खूप छान वाटतं इथली मिसळ खाऊन। हाय, ॲम्बियन्स खूप छान आहे आणि निखारा मिसळ म्हणजे एक नंबर टेस्ट आहे। तर सर्वांनी फॅमिलीसोबत पण या आणि फ्रेंड्ससोबत पण या। थँक्यू। इथली जी टेस्ट आहे ते नाशिकमध्ये सर्वोत्कृष्ट अशी बनवलेली आहे। तर कृपया करून आपण एक वेळा तरी या निखारा मिसळला भेट द्यावी असं माझं आपणास सांगणं आहे। नमस्कार। हॅलो, मी सिद्धेश पांढारकर। आज माझ्या फॅमिलीसोबत निखारा मिसळ या ठिकाणी आलो। इथली टेस्ट खरंच खूप छान आहे। तुम्ही पण नक्की या, तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत नक्की एकदा ट्राय करा। धन्यवाद। तर मित्रांनो, चला आता टेस्ट करूया निखारा मिसळ। तर मित्रांनो, आपली निखारा मिसळ सर्व झालेली आहे। तर चला बघूया या पूर्ण ट्रेमध्ये आपल्याला काय काय मिळतं। तर मित्रांनो, निखारा मिसळमध्ये आपल्याला मिळाली आहे मिसळ। भरपूर मटकी असलेली ही अशी स्वादिष्ट अशी मिसळ दिसती आहे। 2 पाव पापड, हा पापड खास केरलाहून हे मागून घेतात। कांदा, लिंबू, दही आणि ही मिठाई, याचं नाव यांनी सांगितलं आहे गुंजा, आणि गहू आणि गुळापासून बनवलेली ही मिठाई आहे। चला मित्रांनो, आता टेस्ट करूया आपल्या नाशिकमधील खूपच प्रसिद्ध असलेली ही निखारा मिसळ। मिसळीची आपल्याला इतर ठिकाणी प्लेटमध्ये मिळते, पण इथं या इतक्या मोठ्या ह्या भांड्यात आपल्याला मिसळ मिळते आणि भरपूर प्रमाणात मटकीही होती। आता रस्सा आणि तरी यात टाकून झालेला आहे। चला टेस्ट करूया। इथं पाव आपल्याला थोडे शेकून दिले जातात। तर खरंच छान टेस्ट आहे मिसळीची।
लाल मसाल्याची मिसळ आहे, खूपच स्वादिष्ट लागते. छान टेस्ट आहे. चला थोडा कांदा मिक्स करूया. मित्रांनो, यांची जी प्रेझेंटेशन आहे ती खरंच खूप छान आहे. म्हणजे बघा, हे मॉडर्न आणि आपली पारंपरिक पद्धत दोन्हीचं मिश्रण असं दिसतं आहे. सर्व करण्यासाठी यांनी हा ट्रे वापरला आहे, छान जसं आपल्याला फास्ट फूड रेस्टॉरंट्समध्ये पाहायला मिळतं. आणि कांदा दहीसाठी त्यांनी हे छोटे द्रोण वापरलेले आहेत. पत्रावळी द्रोण, हे जे पारंपरिक पद्धतीचे द्रोण यांनी इथं वापरलेले आहेत. तर खूप छान एक असा टच आहे हा आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीचा. कांदा लिंबू मिक्स करून झाला आहे. चला बघूया आता कशी लागते टेस्ट. खरंच छान आहे मित्रांनो. तुम्ही एकदा तरी नक्की इथं यायला हवं, निखारा मिसळ टेस्ट करायला. खरंच खूप छान टेस्ट आहे. आणि यात जो एक स्मोकी फ्लेवर आहे तोही तुम्हाला नक्की जाणवेल. दहीमुळे याची टेस्ट आणखीन जास्त वाढते. हा यांचा पापड खास केरळहून मागवून घेतात. चला बघूया. ही विशेष एक मिठाई आहे मित्रांनो, जी हे स्वतः बनवतात. गव्हाचं पीठ आणि गुळापासून बनवलेली ही मिठाई आहे. गुंजा असं याचं नाव आहे. बंगाली मिठाई. मी पहिल्यांदा टेस्ट करतो. चला बघूया. खूपच छान आहे. अगदी सॉफ्ट अशी आणि खूप छान टेस्ट आहे. अगदी गुलाबजाम सारखी लागते. छान आहे ही मिठाई. तर मित्रांनो, आज आपण टेस्ट केली खूपच प्रसिद्ध असलेली निखारा मिसळ. आपल्या नाशिक शहराच्या कॉलेज रोडवर नंदन स्वीट्स आणि श्री मामाज पावभाजी यांच्या जवळच असलेली निखारा मिसळ. तुम्ही नक्की येऊन टेस्ट करा. खरंच खूप छान स्वाद आहे. तर अशाच प्रकारे आपण आणखीन ही नाशिकचे पॉप्युलर फूड स्पॉट्स एक्सप्लोअर करणार आहोत. बघत राहा श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.